पिक्चर पाहण्याचे लागले तर तुमचे पोरं सुद्धा पिक्चर सारखे हिरो झाले. हा परिणाम डोहाळ्याचा आहे. आपल्या पोटी चांगले मुलं जन्माला येत नाही याला कारण आहे महिला मंडळ का खऱ्या अर्थानं आपल्याला कधी डोहाळे चांगले लागत नाही. आपल्याला डोहाळे माती खाण्याचे, चिंच खाण्याचे आणि बोरं खाण्याचे डोहाळे लागले ना तर तुमच्या पोटी पोरं जन्माला येतील. कसे हो? आईचा पुत्र बेगा गुंडा त्याला वरतीमध्ये धुंडा, आईचा पुत्र देगा गुंडा त्याला तमाशामध्ये धुंडा, आईचा पुत्र देगा गुंडा त्याला चावडीवर धुंडा, आईचा पुत्र देगा गुंडा त्याला तमाशामध्ये धुंडा. का? त्याच्यावर संस्कार नाही. आणि जर त्या लेकरावर संस्कार केले तर मुलं कसे जन्माला येतील? आईचा पुत्र देगा गुंडा शांतांनी सांगितलं गुंड जन्माला घाला. आईचा पुत्र देगा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. महिला मंडळ तीनही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. असे पोरं खऱ्या अर्थानं आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. आणि असे पोरं जन्माला येण्यासाठी महिला मंडळ आपल्याला डोहाळे कसे लागले पाहिजे? चांगले लागले पाहिजे. जर माती खाण्याचे चिंचा खाण्याचे लागले ना तर पोरं असे जन्माला येतील. आणि चांगले आध्यात्मिक सुसंस्कारी मुलं जर जन्माला घालायचे असतील तर महिला मंडळ तुम्हाला डोहाळे लागले पाहिजे. पण कसे? ऐकताय ना? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंग नाथ ग जोगाला जो जोरे जो, डाव्या कुशीला रंग नाथ ग जोगाला जो जोरे जो, बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, जीव होतो या उलघाल, जीव होतो या उलघाल, आलं संकट काश्मीरावरी ग जोगाला जो जोरे जो, आलं संकट काश्मीरावरी ग जोगाला जो जोरे जो, बाई तिसऱ्या ग मासी, बाई तिसऱ्या ग मासी, मी ध्यानाचा अनित हरे, मी ध्यानाचा अनित हरे, बाळ जाईल कारगी ग जोगाला जो जोरे जो, बाळ जाईल कारगिली ग जोगाला जो जोरे जो, बाई चवथ्या ग मासी, बाई चवथ्या ग मासी, हे वाजवित होते टाळ, हे वाजवित होते टाळ, संत रूपानं येईल बाळ जो बाळा जो जोरे जो, संत रूपानं येईल बाळ जो बाळा जो जोरे जो, जो बाळा जो जोरे जो, जो बाळा जो जोरे जो. कळालं का महिला मंडळ? असे डोळे लागले पाहिजे. बाईचा वथ्या ग मास, मी वाजवित होते टाळ, टाळ वाजवल्यामुळं काय झालं? संत रूपानं येईल बाळ ग जो बाळा जो जोरे जो. असे डोहाळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला लागले पाहिजे. याचा जरा कुठेतरी बारकाईनं त्या पंतप्रधानाला घेऊन जा.
हो घेऊन जा की. ज्याचे त्याचे ज्याने त्याने सांभाळा नाही हे लोक माझ्याकडे सोडून त्याच्याकडेच बघतात. तर त्याला कधी पाहिलं नाही तुम्ही. आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे सांभाळा, मला त्रास देऊ नका कीर्तनात. विठाला 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 कळालं का? असे खळाळ डोहाळे लागले पाहिजे महिला मंडळ. का जसे माझ्या जिजामातेला डोहाळे लागले होते. जिजामाता म्हणत होती, हे देवी तुला मला मुलगा द्यायचा ना बाई, शूर दे, वीर दे, देशाचं रक्षण करणारा दे, आणि आया बहिणीची इज्जत राखणारा मुलगा तू माझ्या पोटी जन्माला घाल. असे डोहाळे लागले होते हो. पण खऱ्या अर्थानं कोणाला? माझ्या जिजामातेला. अशा डोहाळे महिला मंडळ आपल्याला लागले पाहिजे. माझ्या जिजामाता रोज खऱ्या अर्थानं शिवाई देवीच्या पायथ्याशी असलेले जे शिवाई देवीचं मंदिर आहे शिवनेरीच्या पायथ्याशी, त्या शिवाई देवीच्या मंदिरात जायच्या. हे देवी, हे जगाचं दुःख मला भगवान नाही ग, हे जगाचं दुःख मला सहन होत नाही ग. तू माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल, असा मुलगा खऱ्या अर्थानं जन्माला घाल का जो माझ्या बहिणीवरचे अन्याय अत्याचार खऱ्या अर्थानं काय करेल, दूर करेल. असा मुलगा तू माझ्या पोटी जन्माला घाल. असं देवी रोज जायचे. आणि खऱ्या अर्थानं देवीला काय घालायचे जिजामाता? साकडं घालायचे. आता आपणही मंदिरात जातो पण आपण म्हणतो, हे देवा माझ्या वंशाला दिवा दे, मला मुलगा दे. आपण मागतो आपल्या कल्याणासाठी, पण जिजामातेला मागितलं या जगाच्या कल्याणासाठी. आणि ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी मागितलं ना त्यांच्याच मागण्या खऱ्या अर्थानं माझ्या देवानं आणि माझ्या देवीनं